नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे वीरच्या यात्रेला. बरेच दिवस झालं प्लॅन चालला होता जायचं पण मुहूर्त काय लागत नव्हता. शेवटी आज मुहूर्त लागला आहे. गाडी बाहेर काढली. सुमित शेठ बस्ता बांधायला गेले ते गुजरातला, त्यामुळं काय मुहूर्त लागला नाही. सुमित शेठ बस्ता बिस्ता झाला ना ओकेमध्ये? नाही झाला अजून नाही झाला का? शेवटी पवार आहेत मोठं घेणार. पवारांची पत्रिका दाखव रे. पत्रिका बघा. लग्नाला नक्की या सगळ्यांनी. तारीख अजून बरोबर 12 तारीख आहे आणि इथनं पुढं बरोबर 1 महिन्यात भाऊचं आहे. चला. तर आत्ता सुमित शेठची पत्रिका घेऊन आम्ही भवानी मातेच्या मंदिरापाशी आलो आहे. पत्रिका देवाला ठेवायची आणि शुभ कार्याची सुरुवात. सौरभ सरांनी सुंदर अक्षरात नाव टाकलेलं आहे पत्रिकेवरती. भावी नवरदेव सुमित शेठ पवार. शिवकालीन असं मंदिर आहे आमच्या इथलं, आई तुळजाभवानीचं. इथं आता सुमित शेठची पत्रिका ठेवणार आम्ही आणि पुढील शुभ कार्यास सुरुवात करू. तर खूप वेळ झाला आहे. आत्ताशी चांदणी चौक सोडून पुढं हायवेला लागलो आहे. अजून बरंच लांब जायचं आहे. मध्ये भाऊंची थोडीनं कामं निघाली. गाडीचा जरा गॅस संपला होता, म्हणजे एसीचा गॅस तो बघायचा होता, तो काही भेटलाच नाही. आणि आमचे हेवी ड्रायव्हर सचिन अण्णा गाडी चालवतात, सुमित शेठ फोनवरती. आणि सौरभ भाऊ तुम्हाला दिसणार नाहीत सध्या, ते अंडरग्राऊंड आहे. लाईट लावा प्रसाद शेठ, आता दिसतील तुम्हाला. सौरभ बाकी काय इलेक्शनचा अनुभव कसा होता तुमचा सौरभ सर? ठीक होतं, लोकांनी बऱ्यापैकी सहकार्य केलं. थोडंसं होतं काय नाही. अरे भांडण बाजूला, तुझं काय एवढा त्याचा चेहरा फोकस करतो ना, घाल मध्ये हात. थोडंसं जरा मदत वाचावाची, पण आपल्या सगळी ओळखीचे आहे त्यामुळे वैताग यायला लागलाय. मॅच लावली. इससे क्या फायदा होता है? देखिए, सबसे पहली चीज लेंथ बहुत जरूरी हो जाती है इस तरीके की पिच पे, और जितने भी विकेट गिरे हैं ना, तो वो लेंथ और साथ में ट्रेजेक्टरी. तर आत्ता पेट्रोल टाकण्यासाठी, पेट्रोल आहे का डिझेल आहे रे? डिझेल टाकण्यासाठी थांबलो आहे आम्ही. आणि समोर आमच्या भाईंना जिओवाल्यांचं फूड दिसतंय. इकडं जे आहे ते सगळं महाग आहे, तरी पण आपण तिकडून काहीतरी किरकोळ घेऊ. किरकोळ पण महाग आहे. कॉफीचा सीन इथंच चालतो ना आपला. कॉफी पिल्लायला आलतो. तू नव्हता का तेव्हा? तू नव्हता वाटतं तेव्हा. धन्यवाद. बाई घे काहीतरी घातलं आता. तर आम्ही एक शॅम्पा आणि कुरकुरे आणि टुरटुरे. सॉरी, हे बघ बाळा, वायर एक्सपायर डेट बघ. हवा आहे का त्यात? आहे क्वांटिटी आहे. जिओ आहे म्हणलं आहे क्वांटिटी. हवा बघितली रे मी, क्वांटिटी नाही. 125 ठेव. आम्ही डार्क माणसं आहे त्यामुळे आम्ही डार्क घेतले. चांगलं लागते बघ खाऊ. आम्ही खाल्ली क्वालिटी. तर आता मस्त खरेदी झालेली आहे. एवढी काय घेतले? चल तुरतुरे. तर आता आम्ही पहिल्यांदा 10 रुपये दे तुरतुरे. 10 रुपये नाही रे बाबा, 1 रुपये दे तुरतुरे. उलटच पोरतोय. उलट खाण्याची मतलब काम टेस्ट करू दे मला. 10 रुपये दे तुरतुरे. आयला चीज आहे काय, मस्त हातात दे. 12 वाजता बंद होतं म्हणजे. सगळ्या गाड्या चालल्या जातात देवा, सगळ्या लोक पण चालल्यात. आम्ही लेट आहे पण थेट आहे. आले जवळच आपण, एक 15 किलोमीटर आहे अजून.
तर आपण आलेलो आहे वीरमध्ये. ही आपली गाडी. फुल ट्रॅफिक जाम. आम्ही आलो आहे जवळपास 9:30 झालेत आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळं मंदिर लवकर बंद झालं आहे. तर बाहेरूनच दर्शन घ्यावं लागेल. बरीच गर्दी आहे. पब्लिक चला. पब्लिक बहुत है भाई. समोर हलगी तुतारीचा नाद. सचिन ट्रॅक्टर रिमोट कार्ड काय घ्यायचं का तुला? घोंगडी बघ घोंगडी. घोंगडी बिंगडी मस्त विकायला आहेत. पालखीच्या मोर हलगी तुतारीचा नाद. बाई घोंगडा घ्यायचा तुला? बाई गाणं म्हणतोय काठीनं घोंगडा घेऊ द्या. समोर आपलं मंदिर दिसतंय. छायावाला फोन घ्या बाईला. सॉरी सॅटेलाइट फोन. याच्या आधी खूप वर्षापूर्वी आलतो. 4-5 वर्ष असतील. आता तर विसरलोच. 4-5 कुठे जास्तच झाले असते. आणि बाकी सगळी फर्स्ट टाइम आहेत. थोडा गुलाल घेऊ आपण आता कुठेतरी. गुलाल घ्या रे. घ्या थोडाफार. हे काय इथनं वर मंदिर आहे. सुमित शेटची पत्रिका ठेवायची देवासमोर. घे ना. एक बात झालं ना. हा एक बात झालं. 50 रुपये औषध. कॅश आहे का रे? आता थोडासा गुलाल घेऊ आपण डोळ्याला. सगळा गुलालच गुलाल आहे. वातावरण झालं. तर सुमित शेटची पत्रिका देवा पुढे ठेवायची. पहिला मान देवांचा. सगळीकडं गुलाल आहे. अरे ही दोघं राहिली माग. श्रीनाथ मस्कोबा क्षेत्रवीर. तर मंदिराची एक वेगळीच कहाणी आहे. ती आपण पुढे जाणून घेऊ आपण. आपण बघू शकतो या काट्या आहेत देवाच्या. त्या नाचायला काट्याच आहेत नाही. लावलं सच्चे. सवयी सर्जाचं सांग बरे. गुलाल दे. मंदिर आता बंद झालेले आहे. Kelly
खरं तर हीच पिढी आहे ती ज्यांनी आपले परंपरा जपून ठेवल्यात. सुमित शेट्टी पत्रिका देऊया आता. पत्रिका ठेवायची होता पत्रिका एवढी भारी आहे, थोडी तरी 10 रुपये तरी त्याच्यावर दक्षिण नको. ठेवली ठेवली तू घे तू दे सांगा तेव्हा यायला का ना म्हणून मंदिराची मागची बाजू आहे. खाली गुलालाचा अक्षरशः थर साठलाय. तर एवढा गुलाल उधळला जातो इथं. गुरुजी आपल्याला मंदिराची माहिती सांगतील. काशीगंजचे कालभैरवनाथ मस्कोबा महाराज हे काशीचे शंकराचे अवतार. शंकरांनी ह्या वीर गावात ज्या आसुरांनी जे वाद माजवला होता त्यांचा नाश करण्यासाठी हे कालभैरवनाथ आले. आणि या पृथ्वी तलावर जो आसुरांनी जे खेळ चालवला होता दैत्यांचा नाश करण्यासाठी हे कालभैरवनाथ उत्पन्न झाले. हे शंकरांचे खास अवतार. सर्व देवात श्रेष्ठ, सगळं भैरवात श्रेष्ठ हे कालभैरवनाथ. त्याचा अवतार हा श्री मस्कोबा महाराज. काशीगंजचे कालभैरव श्री मस्कोबा महाराज यांची यात्रा माय पौर्णिमा विजयादशमी हे 10 दिवसाच्या कालामध्ये यांची यात्रा चालू असते. त्यांचे पारंपरिक सण म्हणले रविवारी छबिना असतो, अमावस्या, पौर्णिमा आणि दसरा. इथला वीर मधला पारंपरिक दसरा पाण्यासारखा दसरा असतो. हे पारंपरिक हे देवाचे सण आहेत. हे कंटिन्यू महाराष्ट्रात गाजलेले आहेत. ब्रह्मतीर्थ, कालभैरवनाथ आणि महादेव. आपल्याकडचं कुठे कसं आहे आदेश. तर हा दक्षिण दरवाजा आहे ना, दक्षिण दरवाजा आहे. या साईडने आपण आता बाहेर आलो. मस्त दर्शन झालं, म्हणजे बाहेरूनच झालं. मंदिर बंद होतं. तिथं आपण एका गुरुजींकडनं, म्हणजे पुजारीच होते म्हणायला, त्यांच्याकडनं थोडी माहिती घेतली. आवाज क्लिअर आलाय का माहीत नाही, पण जे नाथसाहेब आहेत म्हणजे मस्कोबा, त्यांचा हा खरा काय म्हणला, त्यांचा खरा अवतार म्हणजे कालभैरव आहे. कालभैरव इथं जे आपले राक्षस होते, म्हणजे जे काय धर्तीवरती राक्षसांचा उत्मात मातला होता, त्यांचा नाश करण्यासाठी अवतरले होते. तर असा बराचसा इतिहास आहे. जेवढा आपल्याला माहिती आहे तेवढा मी सांगितला. बाकीचा त्यांनी सांगितलं. आवाज येतोय का बघू, कारण बराच गोंधळ होता, स्पीकरचे आवाज होते. मस्त कॅमेरा अख्खा भरला होता, साफ केलाय. आता आपली सेल्फी स्टिक म्हणजे ट्रायपॉड साफ करू आणि पुढे आपल्याला परत नारायणपूरला जायचं ना रे. हो 100%. नारायणपूरला जायचे, अन्नाची पत्रिका ठेवायची. पण मला वाटत नाही आता इथंच 10:15 वाजलेत, 12 वाजता मंदिर बंद होते. गेल्यासारखा अन्नाचा फायदा झाला पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. प्रसाद भाऊ कॅमेरा बंद करा, साफसफाई करू द्या मला. आता आपण नारायणपूरला आलोय. इथं सुमित शेटची पत्रिका देवाला द्यायची आहे. हे गुलाबांनी भरलेत सुमित शेट. बघा बाई, बघा त्यांचं स्टँडर्डच वेगळं आहे. म्हणजे आता आमचा जो RB फ्रेंड सर्कल जे काय ब्लॉगिंगमध्ये मागं पडला आहे, त्याचं एकमेव कारण म्हणजे हा मनुष्य आहे. काय बोलायचं त्याला, जाऊ दे, काय बोलू शकत नाही आपण.
नाहीतर हा ब्लॉग पण पडणार नाही. त्यामुळे सचिन शेट्टी स्वतः जबाबदारी घेतली या ब्लॉगची. दर्शन घेऊया. तर जवळजवळ आत्ता 1:45 वाजलेत. आत्ता आम्ही घरी आलोय, गाडी लावतोय. तर मस्त झालं, मस्त वाटलं दर्शन घेऊन. मंदिर बंद होतं पण बाहेरूनच एवढं प्रसन्न वाटत होतं की बस रे बस. त्याच्यानंतर नारायणपूरला गेलो, तिथेही मस्त दर्शन झालं. नेमकं बंद करायला आम्ही आज जायला आतून मस्त दर्शन झालं. अजून आमचे लाडके भाई हे गाडीच्या आतच आहेत, डिक्कीत बसून आलेत आमचे भाई, डिक्कीत बसून. गौर से देखो इस चेहरे को. ए उघड सचिन, बटन गावत नाही साधं डिक्कीचं. उघडले उघडले उघडले. आलाय आलाय आलाय. वाघ 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 वाघ. तर चला भेटू. हा ब्लॉग आपण इथंच थांबू. भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.